नमस्कार. 10वी-12वी नंतर पुढे काय करायचं, कोणती फील्ड निवडायची, हा प्रश्न जवळजवळ सगळ्यांनाच पडतो. आणि कॉमर्सबद्दल ना एक ठराविक मत बनलेलं आहे. पण कॉमर्स घेणं म्हणजे खरंच एक तडजोड असते का, की त्यामागे एखादी स्मार्ट निवड असू शकते? चला, आज आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाऊया. हे वाक्य खूपच ओळखीचं वाटतंय नाही का? अनेक विद्यार्थ्यांना जेव्हा विचारलं जातं की कॉमर्स का निवडलं, तेव्हा हमखास हे उत्तर ऐकायला मिळतं: सायन्स नको, कारण गणित जमत नाही, आणि आर्ट्समध्ये तर खूप वाचावं लागतं. आणि याच कारणामुळे ना कॉमर्सबद्दल एक अशी धारणा पक्की झाली आहे की हा एक मधला मार्ग आहे. म्हणजे ज्यांना थोडे कमी गुण मिळालेत किंवा ज्यांना सायन्स आणि आर्ट्स दोन्हीकडे जायचं नाहीये, त्यांच्यासाठी हा जणू एक डिफॉल्ट ऑप्शन बनून जातो. पण ही जी एक सामान्य समजूत आहे, तिच्या पलीकडे कॉमर्सचं काही वेगळं, अधिक शक्तिशाली असं वास्तव असू शकतं का? आपण कधी या गोष्टीकडे दुसऱ्या बाजूने पाहिलं आहे? मला वाटतं पाहण्याची वेळ आली आहे. चला तर मग या तडजोडवाल्या थिअरीला पहिला धक्का देऊया. कॉमर्सचा पहिला आणि सगळ्यात मोठा फायदा आहे तो म्हणजे आर्थिक सुलभता. हो, कॉमर्समधलं शिक्षण हे आश्चर्यकारकपणे किफायतशीर आहे. तुम्ही कॉमर्समधले टॉपचे प्रोफेशनल कोर्सेस बघा, जसं की CA, CMA किंवा CS. हे सगळे कोर्सेस खूपच कमी खर्चात पूर्ण करता येतात. ही यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट आहे. हो, हे अगदी खरं आहे. विश्वास बसणार नाही. पण जर सेल्फ स्टडीवर फोकस केला ना, तर या मोठ्या प्रोफेशनल कोर्सेसची एकूण फी 1 लाखापेक्षाही कमी असू शकते. म्हणजे विचार करा, एवढं मोठं शिक्षण, तेही फारशा आर्थिक भाराशिवाय. बरं, आता वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या फायद्याकडे. कॉमर्सचं शिक्षण म्हणजे फक्त नोकरी नाही, तर कॉर्पोरेट जगातल्या सर्वोच्च पदांपर्यंत पोहोचण्याचा हा एक थेट मार्ग असू शकतो. हे समजून घेणं खूपच रंजक आहे. बघा, कोणत्याही कंपनीचे खरे मालक म्हणजे तिचे शेअर होल्डर्स असतात, बरोबर? पण त्यांच्या खालोखाल कंपनीतली जी सगळ्यात पॉवरफुल पदं असतात, जसं की की मॅनेजरियल पर्सन म्हणजेच KMP, ती बहुतेक वेळा CA, CMA किंवा CS क्वालिफिकेशन असलेल्या लोकांसाठीच असतात. म्हणजे मुद्दा काय आहे, तर ही फील्ड फक्त एक जॉब मिळवण्यासाठी नाही, तर ही एक लीडरशिप ट्रॅक आहे, जो तुम्हाला थेट कंपनीच्या टॉप मॅनेजमेंटपर्यंत घेऊन जाऊ शकतो. आणि आता तिसरा, पण माझ्या मते सर्वात महत्त्वाचा फायदा. कॉमर्समधनं जे आर्थिक ज्ञान मिळतं ना, ते फक्त पुस्तकांपुरतं मर्यादित राहत नाही, तर ते आपल्या रोजच्या आयुष्यात खूप खूप उपयोगी पडतं. हे जे फायनान्शियल नॉलेज आहे, ते प्रोफेशनल लाईफमध्ये तर महत्त्वाचं आहेच, यात काही शंकाच नाही. पण त्याचा खरा चमत्कार तर आपल्या पर्सनल लाईफमध्ये दिसतो. हो, हे ज्ञान आपल्या वैयक्तिक आयुष्यातही तितकंच, किंबहुना त्याहूनही जास्त महत्त्वाचं ठरतं. आणि हेच या शिक्षणाचं खरं सौंदर्य आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर आपली बचत कशी मॅनेज करायची, स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा कसा वाढवायचा, किंवा आपल्या देशाची अर्थव्यवस्था नेमकी चालते कशी, हे सगळं समजून घेण्यासाठी कॉमर्सचं ज्ञान थेट कामी येतं. तर आपण आतापर्यंत जे काही पाहिलं त्यावरून एक गोष्ट तर स्पष्ट होते: कॉमर्सकडे पाहण्याचा आपला जो जुना दृष्टिकोन आहे तो बदलण्याची वेळ आली आहे. ही एक मजबुरी नाही, तर एक स्ट्रॅटेजिक निवड कशी आहे तेच आपण पाहत आहोत. चला, आता सुरुवातीच्या त्या मुद्द्यावर परत येऊया. धारणा होती की हा एक मधला मार्ग आहे, पण आता वास्तव काय दिसतंय? तर कॉमर्स म्हणजे केवळ पर्याय नसल्याने निवडलेली गोष्ट नाही, तर तो नेतृत्व आणि आर्थिक शहाणपणाकडे नेणारा एक किफायतशीर आणि स्मार्ट मार्ग आहे. आणि हे वाक्य या सगळ्या चर्चेचं सार आहे असं मला वाटतं. कॉमर्स निवडणं म्हणजे गणितापासून किंवा कशापासून तरी पळून जाणं नाही, तर एका चांगल्या भविष्याच्या दिशेनं धावणं आहे. ही एक सकारात्मक आणि ध्येयवादी निवड आहे. तर मग या संपूर्ण विश्लेषणानंतर आता विचार करण्याची वेळ आहे. कॉमर्स निवडणं ही खरंच एक मजबुरी आहे, की एक विचारपूर्वक उचललेलं हुशारीचं पाऊल? याचा विचार नक्की करा.